नमस्कार, मी श्रेया बुगडे. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स फाउंडर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या ह्या कार्यक्रमाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आहेत द SSK सॉलिटेअर. आणि आता आपण भेटणार आहोत डॉक्टर गीत पराग पटनी हिला, जी फाउंडर आहे गीत योगा आणि फिटनेस अकॅडमीची. गीत ही जगातली सगळ्यात यंगेस्ट योगा टीचर आणि योगा कोच म्हणून ओळखली जाते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने 2 डॉक्टरेट पदव्या मिळवलेल्या आहेत. त्याचबरोबर मेडिटेशन, किड्स योगा, स्पोर्ट्स योगा, एरियल योगा आणि प्राणायाममध्ये तिच्या एक्सपर्टीज आहेत. चला तर भेटूया डॉक्टर गीत पटनी यांना. गीत, वेलकम टू आवर शो. थँक्यू. तुला डबल डॉक्टरेट मिळालेला आहे 14व्या वर्षी. मी पुन्हा सांगते, तिने डबल डॉक्टरेट मिळवलेलं आहे 14व्या वर्षी आणि इट्स नॉट अन इझी टास्क. गीत, आम्हाला सगळं जाणून घ्यायचं आहे तुझ्या या जर्नीविषयी, की हा थॉट कुठून आला, ती प्रेरणा तुला कुठून मिळाली आणि ही जर्नी कशी सुरू झाली. ओके. मी योगा जेव्हा 4 वर्षाची होती त्यापासून मला माझे पॅरेंट्स शिकवत आहे. ओके. आणि मी जेव्हा प्रॅक्टिस करत होती आणि कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेण्याची क्रायटेरिया 6 वर्षाची होती. म्हणून मी पहिले प्रॅक्टिस केली 2-3 वर्ष. मग 6 वर्षापासून मी कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घ्यायला लागली. मी एक रेकॉर्ड केला होता, 1 मिनिटात 40 आसनं करायचे. त्यात माझं नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आलं होतं. आणि मग मी एक लॉकडाऊनमध्ये एक प्रोजेक्ट केला होता. प्रोजेक्टचं नाव योगा अँड मेडिटेशन इम्प्रूव्ह किड्स सायकोलॉजी. त्यात एक प्रोजेक्ट केला आणि मग त्याची एक बुक बनवली. जेव्हा मी एक काम करूया, तू इथे येऊन बस, मी जाते इकडनं. मी तिकडे पण बसण्याच्या पोझिशनमध्ये नाही आता, कारण आय डोंट नो, म्हणजे ह्या अखंड सिरीजमध्ये मी इतके इंटरव्ह्यूज घेतलेत. बट गीत, आय एम सॉरी टू कट यू, पण यू आर सच अन इन्स्पिरेशन. बिकॉज तू इतक्या, आय डोंट नो, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की ही येणारी पिढी भरकटत चालली आहे का माहीत नाही, त्यांचा फोकस आहे की नाही. ॲट द सेम टाईम देर आर यंग किड्स लाईक यू हू आर डुईंग दिस अँड इट्स ॲब्सल्युटली अमेझिंग. गीत, मला ना नेहमी असं वाटतं की अर्थात आता योगा आणि मेंटल हेल्थ, फिटनेस ह्याविषयी खूप अवेअरनेस झाला आहे. पण तरीसुद्धा टिपिकली काही मिथ्स लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही आहेत की योगानी काय होणार, म्हणजे काय योगानी तर असं की त्यांनी काय मेंटल हिलिंग होणार, आणि कसं असं योगानी तर नॉर्मल असतं बसायचं, साधीच तर एक्सरसाइज असतो. तर इतका आपल्या आयुष्य बदलून टाकणारा अनुभव योगाचा असू शकतो आणि आय थिंक दॅट इज व्हॉट इट कॅन डू टू यू अँड युअर लाईफ. तर असे जे मिथ्स आहेत ते बस्ट करण्यासाठी तू काय सांगशील? हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण आजकाल लोकांना वाटतं योगा म्हणजे फक्त शारीरिक व्यायाम. पण माझ्या अनुभवातून वेट लॉस आणि फ्लेक्झिबिलिटी हे योगाचे अत्यंत प्राथमिक आणि बाह्य फायदे आहे. आता लोक जिम आणि कार्डिओ करतात, त्यात आपले स्केलेटल मसल्स मजबूत होतात. पण योगातील आसनं आणि बंध आपल्या एंडोक्राईन सिस्टमला थेट परिणाम देतात. थायरॉइड, PCOD, फ्रोझन शोल्डर, सायटिका आणि किंवा BP असे अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी. आणि आपण बघितलं असेल, कोणाकोणाला हार्मोनल इम्बॅलन्स असतात, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी योगा मदत करतो. प्राणायाम आणि मेडिटेशनमुळे आपला जो पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम, जो रेस्ट आणि डायजेस्ट सांभाळतो, तो सक्रिय ॲक्टिव्ह होतो. त्यामुळे कॉर्टिसोल, स्ट्रेस हार्मोन कमी होऊन आपल्याला शांत झोप लागते. योग हा फक्त आपला शरीराला वाकवायला शिकवत नाही, तर तो आपल्या कठीण परिस्थितीत शांत आणि विदाऊट रिॲक्ट करून आणि स्थिर राहून आपल्याला शिकवतो. ॲक्च्युली बघायला गेलं तर योगाचा खराच अर्थ म्हणजे यूज शरीर, मन आणि श्वासाचा मेळ, एक कॉम्बिनेशन आहे. योगामुळे व्यक्तीमध्ये एक बॉडी अवेअरनेस येतो. आपण म्हणू शकतो वेट लॉस आणि फ्लेक्झिबिलिटी हे योगाचे एक घराला सजवण्यासारखे आहे. आणि योग अभ्यास हा
घराचा पाय मजबूत करण्यासारखा आहे. वाव, आणि अमेझिंग. योगा हा फक्त आपल्याला फिट ठेवत नाही, तर मन शांत, जीवन समृद्ध करतो आणि एक सायन्स ऑफ कॉन्शियसनेस आहे. You are an inspiration to every living being on this planet right now. If you can do it, anybody can do it. Yes, त्याच्यामुळे thank you. कीप गोईंग आणि ऑल द बेस्ट टू यू. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं तुला अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच फॉर बिंग थँक्यू विथ व्हेरी अस. मच. आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत मिस नरीशा बुधवानी यांना, ज्या आहेत फाउंडर नरीशा बुधवानी प्रेशियस जेम्स एंड ज्वेलरीच्या. नरीशा एक ज्वेलरी डिज़ाइनर है जो ज्वेलरी कस्टमाइजेशन में स्पेशलाइज करती है. उसी के साथ साथ यूनिक, एक्सक्लूसिव और कस्टमाइज ज्वेलरी तैयार करने में उनकी एक्सपर्टीज़ है. कस्टमर के इमोशंस, पर्सनल स्टोरी, ट्रेडिशन और इंडिविजुअल स्टाइल को ध्यान में रखते हुए वो सारी ज्वेलरी डिज़ाइन करती हैं. चलिए आइए मिलते हैं नरीशा बुधवानी से. हाय नरीशा, वेलकम टू आवर शो. Hello, thank you so much for the warm welcome. बहुत Thank you. बहुत स्वागत है आपका. Thank you so much, Shreya. मुझे जानना है कि आप इसमें आई कैसे. हाउ डिड दिस थॉट कम कि हम ज्वेलरी से रिलेटेड ऐसा कुछ शुरू करें. So it started with my own personal requirement, Okay. somewhere around 2018, where हमारी family में एक occasion था. Okay. It was a special occasion कुछ था. And I wanted to wear something really exclusive and unique. You know, I'm a person who likes to wear unique jewelry. कुछ हटके होना चाहिए, ऐसे था मेरे मन में. So उस टाइम पे मैंने I checked out a couple of I visited a couple of brands. कुछ काफ़ी स्टोर्स चेक किए. नो डाउट उनकी ज्वेलरी सुंदर थी. इट वॉज ब्यूटिफुल, बट आई समवेयर फेल्ट दैट इट वॉज सब कॉमन लग रहा था. आपको जो चाहिए था वो नहीं हाँ था. कुछ हटके नहीं था. सारे डिजाइन मतलब हर एक शॉप में जहाँ मैं चेक कर रही थी इट वॉज कुछ Similar सिमिलैरिटी लग रही थी. इस कस्टमाइजेशन के बारे में, ज्वेलरी कस्टमाइजेशन एग्जैक्टली क्या होता है उसके बारे में थोड़ा सा अगर बताएं तो इट विल बी इजियर फॉर देम टू अंडरस्टैंड. Sure, sure. So I would like to share this with a few examples. ओके. रिसेंटली हमारे पास एक फीमेल क्लाइंट आए थे, एल्डरली लेडी थी, और उन्होंने सो शी वांटेड टू बाय ज्वेलरी फॉर हर सन्स वेडिंग. ओके. और उनकी होने वाली बहू के लिए ये पहला गिफ्ट हमें डिज़ाइन करना था, और हमारी फैमिली की एक इम्पॉर्टेंट मैसेज भी उसमें जाना चाहिए. ओके. एंड शी शेयर्ड दैट कि हमारी फैमिली हमेशा एकजुट रही है. वी आर अ जॉइंट फैमिली, और आज के टाइम पे जॉइंट फैमिली इज़ समथिंग रेयर. बट शी शेयर्ड दैट इतने सालों से जॉइंट फैमिली में दे आर यूनाइटेड एंड ग्रोइंग टुगेदर. वाओ. So she wanted her daughter-in-law also to follow the same कि वही अपनापन और प्यार और सबके साथ मेरी बहू भी फैमिली को आगे लेके चले. So with this conversation it struck me that तो हमने उनके लिए वटवृक्ष से प्रेरित एक पेंडेंट डिज़ाइन किया. वटवृक्ष, banyan tree, राइट. इसकी जो जड़ें हैं वटवृक्ष की, उसमें लॉर्ड ब्रह्मा का वास है. जो उसका ट्रंक है उसमें लॉर्ड विष्णु का वास है, और जो उसकी ब्रांचेस हैं उसमें शिव जी का वास है. जी. ऑल्सो वी नो कि एक मैरिड फीमेल की लाइफ में इट होल्ड्स अ लॉट ऑफ इम्पॉर्टेंस. जैसे सुहागन फीमेल्स जो है वो व्रत, सावित्री जी का व्रत रखती है एंड वट वृक्ष की पूजा करती है. सो कीपिंग ऑल दैट इन माइंड एंड विद द जैसे वटवृक्ष जो है ये सालों साल हजारों सालों तक उसका लाइफ इज सो लॉन्ग, राइट? सो कीपिंग ऑल दिस इन माइंड वी डिजाइंड दिस पेंडेंट फॉर हर. ओके. Oh wow. Beautiful. And yeah, if you can show it. Wow. So if you see the design, इसका जो डिजाइन पेंडेंट का जो बेस है, the roots that symbolize family legacy This is and the so bond. intricate. और आपने जो थॉट बोला वो
सब इसमें आ गया है लाइक इन द डिजाइनिंग. yes. ऑल्सो हम मराठी में बोलते हैं पारंब्या, मला माहित नाही हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात, जो ऊपर से उसके ये आते हैं, Right. the one that fall, मुझे नहीं, I'm not finding the right Yeah. word, but that also is done so beautifully, और especially you. उसकी जड़ें, it's beautiful. Thank you. So here, if you see, the roots Yeah. symbolize the family bond and legacy. The trunk, जो है ये दर्शाता है integrity, and then the branches taking ahead and prospering together with the Wow. family. Wow. So she was really impressed with the gift. I'm sure ये इतना बहुत सुंदर है ये. Yeah. और मुझे लगता है कि जो उनके मन में था, उनका विजन, वो एब्सोल्यूट आपके डिजाइन में पूरी की पूरी तरह इट्स ऑल देयर. Exactly. Thank you. Keep inspiring young women and people like this, and we wish you all the best for Thank you your so much. Thank business. you. It was lovely having you, Thank and you, good dear. luck for your journey. Thank you so Thank you much. so much. Lovely interacting. Thank you. आणि आता आपण भेटणार आहोत डॉक्टर संदीप हासे, फाउंडर मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक. डॉक्टर संदीप हासे हे 3rd जनरेशन कायरोप्रॅक्टर आहेत. त्याचबरोबर कायरोप्रॅक्टिस, आयुर्वेदा आणि फिजिओथेरपीमध्ये सखोल अभ्यास करून त्यांनी स्वतःची अशी एक खास उपचार प्रणाली विकसित केली आहे. सर्जरीशिवाय हजारो रुग्णांना उपचार देऊन अनेकांना वेदनामुक्त केलं आहे. जपान, USA, युरोप आणि साऊथ इंडिया येथील ॲडव्हान्स ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं आहे. भेटूयात डॉक्टर संदीप हासे यांना. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्ते मॅडम. नमस्कार. मर्मवेदा हे नाव आहे, ते नावातच आहे, तर त्याविषयी, त्या विज्ञानाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि आत्ता पाश्चात्य कायरोप्रॅक्टिसमध्ये तुम्ही ते सगळं कसं जोडून आणता? हे बघा, मर्मविद्या हे आपल्या आयुर्वेदातलं फार गूढ आणि प्रभावी असं सायन्स आहे. तर आपल्या शरीरावर 107 मर्म पॉईंट्स आहेत. ते व्हायटल एनर्जी पॉईंट असे संबोधले जाते त्याला. तिथे आपल्या नर्व्स, ब्लड व्हेसल्स आणि मसल्स एकत्रित येतात. म्हणजे ते जंक्शन पॉईंट असतात बॉडीवर. ते त्याच्यामध्ये ऊर्जेचा स्रोत असतो. ज्यावेळेस मी जपान, अमेरिका आणि युरोपमध्ये कायरोप्रॅक्टिक शिकत होतो, तेव्हा मी असं बघितलं का हे फक्त हाडांचा अलाइनमेंटची गोष्ट आहे. म्हणजे बोन ॲडजस्ट करणं, आपलं स्केलेटन जुळवणं असंच आहे. पण एनर्जीसाठी काय, आपल्या नर्वस सिस्टीमची जे न्यूरॉन्स असतात त्याच्यातली जो इलेक्ट्रिसिटी असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते, इलेक्ट्रिक एनर्जी असते, त्याच्यासाठी मी मर्मचिकित्सेचा पण अभ्यास केला. आणि आम्ही आयुर्वेदातली ही मर्मचिकित्सा, फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक यांची एकत्रित जुळणी करून एक सायन्स डेव्हलप केलं. आणि तिथूनच मर्मवेदा कायरोप्रॅक्टिकचा जन्म झाला. असे प्रभावी आमची ट्रीटमेंट पद्धती आम्ही अनेक लोकांना, हजारो लोकांना सर्जरी विना बरं केलं आहे याच्यामध्ये. ॲब्सल्युटली. सर, मला असं वाटतं की मोस्टली हे जे आपले सगळे स्नायू असतात किंवा हा जो रिजन आहे पाठीचा, स्पेशली जिकडे आपली बॅकबोन इन्वॉल्ड आहे, नर्वस सिस्टम, स्पायनल कॉर्ड इन्वॉल्ड आहे, तर स्ट्रेसमुळे सुद्धा तिथे ताण येऊ शकतो का? हे बघा, आपले बरेचसे मसल स्ट्रेस इंड्यूस असतात. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल पण कदाचित मी सांगतो, ज्यांना खूप बर्डन असतं घरातून, खूप प्रेशराईज केलं जातं, त्यांचे स्केलिनी मसल आपोआप टाईट होतात. ज्यांना खूप सॉरो असतं, दुःख असतं, म्हणजे त्यांच्या पाठीच्या मधल्या भागात दुखतं, स्कॅप्युलाच्या इनर साईडला, तो रुंबल टाईट होतो. आणि ज्यांना कर्जाचं ओझं म्हणा, सगळ्या फॅमिलीचं ओझं घेऊन चालतो, त्याचा ट्रॅपेजियस टाईट होतो. असं आहे एकंदरीत. आणि हे बघा, आणि जर आता क्रॅनिओ ऑस्टोपॅथी हा मोठा पार्ट आहे, जसा कायरोप्रॅक्टिक आहे. आमच्या त्याला CST म्हणतात. ब्रेनवरच्या ज्या रिदम असतात त्या तुम्ही सावकाशपणे त्यांना फील करणं आणि त्याच्याद्वारे पेशंटला पूर्ण बॉडीला हिलिंग देणं. फक्त डोक्याला हात लावून बसण्याची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी फॉरेनमध्ये 4.5 वर्षाचा सिलेबस आहे. त्याला क्रॅनिओ ऑस्टोपॅथी म्हणतात. आणि तो एक कायरोप्रॅक्टिकचा ऑस्टोपॅथीचा एक भागच आहे. आणि C1, C2 जर तुमचा हे मिसअलाइन असतील, त्याच्यामुळे पण तुमच्या मागच्या डोक्यात सारखं दुखत असतं किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असतं. तर ह्या बऱ्याच मिसकन्सेप्शन्स असतात. म्हणून म्हटलं की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही एकदा हे कळावं की आपण जसं औषध घेतो किंवा फिजिओथेरपी करतो तसंच हे अत्यंत शास्त्रशुद्ध असं एक लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. खरंच तुम्हाला सांगेल, म्हणजे IT क्षेत्रातलेच एक व्यक्ती, म्हणजे
मिडल एज असेल जास्त करून 40-45 आणि त्याला अचानकपणे काहीतरी काम करताना म्हणजे काहीतरी उचलताना डिस्क प्रोलॅप्स झाला होता. म्हणजे ओके. 4थ्या आणि 5व्या मणक्याची कमरेतली गादी सरकली. त्याच्यानंतर प्रचंड वेदना चालू झाल्या. त्याच्यानंतर तो सर्जनकडे गेले. त्यांनी तात्काळ ऑपरेशन सांगितले. जर तू ऑपरेशन केला नाही तर तुझा पाय गमवावा लागेल. एवढ्या 4th ग्रेड डिस्क अरे प्रोलॅप्स बापरे. होता. त्याला मी सुद्धा म्हटलं अरे बाबा हे सर्जरीच आहे, कारण त्याच्या पायातला पूर्ण बधीर होता, पाय उचलता येत नव्हतं. म्हणजे आमच्या याच्यात असं आहे डॉर्सिफ्लेक्शन किंवा प्लांटर फ्लॅक्शन करता येत नसेल, पायाची अशी उघडझाप करता येत नसेल तर त्याला सर्जरी सजेस्ट असेल. म्हणतो ना श्रद्धा तिथे देव, त्याप्रमाणे आम्ही त्यांना मग ट्रीटमेंटला घेतलं आणि घेतल्यानंतर हळूहळू मर्मचिकित्सा, लेप चिकित्सा आणि आमच्या आयुर्वेदातल्या काही टेक्निक म्हणजे धैर्याने आणि अतिशय शांतपणे पूर्ण ॲनालिसिस करून त्याची ट्रीटमेंट आम्ही डे बाय डे आणि त्याचं रोजचं ॲनालिसिस आम्ही करायचो आमचा स्टाफ आणि थोड्या मायक्रो ॲडजस्टमेंट दिल्या ड्रॉप टेबलसारख्या मेथडनी किंवा त्याला हार्ड कायरोप्रॅक्टिक करणं अवघडच होतं. म्हणून एकदम सहजरित्या ट्रीटमेंट करेल अशा मी पद्धतीनं त्याला आम्ही ट्रीटमेंट करायचं ठरवलं होतं. हप्त्याभरात मात्र जेव्हा 8वा-9वा दिवस होता त्याच्या पायातला बधीरपणा जाऊ लागला आणि त्याला ते संवेदना यायला लागल्या. पहिल्यांदा जेव्हा चिमटा बसला ना मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला. अरे बघा म्हणजे जागृती आली बुवा आपल्या ट्रीटमेंटनी. ज्यावेळेस तो 1.5 महिन्यांनी मी जेव्हा गेलो तेव्हा आला, त्यावेळेस मात्र तो पेड्याचा बॉक्स घेऊन आला आणि चांगला चालत आला होता. सो आय एम शुअर की कोणालाही अशा पद्धतीचा काही विकार असेल तर ते डेफिनेटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आमच्याबरोबर तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केलेत. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. Thank you. धन्यवाद मॅडम. आणि आता आपण भेटणार आहोत डॉक्टर सत्यजित महाजन यांना, जे आहेत डिरेक्टर अष्टांग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. कोविडच्या काळामध्ये स्वतःची चालू नोकरी सोडून त्यांनी अष्टांग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली आणि तेवढंच नाही तर 17 बेडच्या हॉस्पिटलपासून 32 बेडपर्यंतचा प्रवास त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने इथपर्यंत यशस्वीपणे पार पाडलेला आहे. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि रुग्ण केंद्रित सेवांवरती त्यांचा विशेष भर आहे. भेटूयात सत्यजित महाजन यांना. सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू मॅम. तुम्ही डॉक्टर असल्या कारणाने मला असं वाटतं की त्या काळामध्ये जो सगळ्यात कठीण काळ होता आत्तापर्यंतचा आपल्या सगळ्यांसाठी, त्यात हा निर्णय घेतलात. तर नेमकी त्याच्या मागची प्रेरणा कुठून आली आणि ती सगळी प्रोसेस आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली मी तर सुरुवातीला पुण्यालाच होतो ॲज अ डॉक्टर म्हणून नोबल हॉस्पिटलला तिथे वर्किंग करत होतो आणि त्यानंतर नाशिकला शिफ्ट झालो. मी अशोका मेडिकल हॉस्पिटलला वर्किंग होतो. अच्छा. पण नेमकं त्याच काळामध्ये 2019-20च्या काळामध्ये म्हणजे हॉस्पिटल टाकण्याचं स्वप्न आधीपासून होतं, तो प्लॅन आधीपासूनच होता. पण ज्यावेळेस अशोकाला मी असताना जी कोविडची सुरुवात झाली ते एकंदरीत बघताना की पेशंटला बेड अवेलेबिलिटी नाही आहे, तो काळ खूपच कठीण आणि अवघड होता सगळ्यांसाठीच. या कठीण काळामध्ये पेशंटला आपल्याला प्रोव्हाइड करता येईल सुविधा किंवा बेड्स प्रोव्हाइड करता येतील, बरोबर, हा एक उद्देश होता आणि तिथून माझी अष्टांगची सुरुवात झाली. मला असं विचारायचं होतं की हा जो एक टप्पा आहे तो खूप मोठा टप्पा आहे, म्हणजे 16 ते 32 बेडचा. आय एम शुअर की त्याचे फाउंडर म्हणून तुम्हाला खूप अनेक चॅलेंजेसना सामोरं जावं लागलं असेल. म्हणजे अर्थात पेशंट्सशी डील करणं हा एक वेगळा मुद्दा असतो, पण ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला सुद्धा अनेक गोष्टी असतात. तर त्या तुमच्या प्रोसेसबद्दल, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? 17 बेड ते 32 बेड हे एक जनरली फक्त एक्सपान्शन वाटतं, पण ते ॲक्च्युली एक्सपान्शन नाही आहे. 17 ते 32मध्ये आपल्याला काहीतरी टेक्नॉलॉजीज वाढवायच्या असतात. पेशंटला अजून काही वेगळ्या सुविधा किंवा त्यांच्यासाठी आपण काही वेगळं करू शकतो, है ना, ॲडव्हान्स मेडिसिन्स देऊ शकतो. आणि त्यातून बरंचसं काही शिकायला मिळालं आणि एकच विचार केला की याच्यातून बॅकआउट न होता आपल्याला एक्सपांड व्हायचं आहे. पण मग 17 ते 32मध्ये आम्ही 17 बेडमध्ये आम्ही 8 लोक होतो. 32 बेडमध्ये मी एकटाच आहे. मस्त. म्हणजे तो एक जे आहे कुठून तरी मला एक अजून प्रेरणा मिळाली होती की नाही हे सेक्टर फक्त एक आपल्याला उपचार नाही द्यायचे, तर लोकांना योग्य ते आपल्याला विश्वास पण गेन करायचा आहे त्यातून. एक्झॅक्टली. आणि मी तो निर्णय घेतला.
सर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय चॅलेंजेस आले? असं झालं कारण का आय एम शुअर की हा कुठलाच प्रवास सुरळीत होत नाही कधी, की असं नाही झालं की आज तुम्ही डिसाईड केलं की हॉस्पिटल टाकायचे, उद्या गेलात इनॉग्रेशन केलं हॉस्पिटल सुरू झालं. तर हेल्थ केअरशी निगडीत गोष्टी इतक्या सेन्सिटिव्ह असतात कारण त्या डिरेक्टली आपण काय आपण म्हणू की माणसांच्या जीवाबरोबरच्या गोष्टी सगळ्या रिलेटेड असतात. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आय एम शुअर की वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना सेटअप करणं, ती सगळी टीम जमा करणं, हाही एक त्याच्यात म्हणजे तुम्ही एकट्यानी ते सगळं करणं कितपत चॅलेंजिंग होतं आणि त्या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये असा कुठला एक फेज आली की असं वाटलं की मला हे करायचं आहे पण हे सगळं खूप कठीण आहे पण मी हे करणार आहे, की एक अशी वेळ चॅलेंजिंग येते प्रत्येकाच्या करिअरमध्ये की असं वाटतं की आपला निर्णय बरोबर होता की नाही? तर अशी कधी वेळ आली का तुम्ही कधीच असं वाटलं नाही या प्रोसेसमध्ये? मोस्टली तसं मला माझ्या मित्र कंपनीने वाटू दिलं नाही. जे माझे मित्र कंपनी म्हणजे कन्सल्टंट्स जे आहेत ते नेहमीच माझ्यासोबत आहेत. बरोबर. 17 बेड ज्यावेळेस मी रन करत होतो त्यावेळेस मला बऱ्याचशा अडचणी जाणवायच्या. म्हणजे काही गोष्टी किंवा टेक्नॉलॉजीज माझ्या त्या 17 बेडमध्ये मी पूर्ण करू शकत नव्हतो किंवा पेशंटला पूर्ण तेवढी सर्व्हिस देऊ शकत नव्हतो. म्हणून मी 32 बेडमध्ये गेलो. पण या 32 बेडमध्ये जाताना खूप सारे कंप्लायन्सेस आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस 100% त्या पूर्ण करणे. त्याच्यानंतर त्या 32 बेड आपल्याला चालवण्यासाठी ते कन्सल्टंट टीम तेवढी जमा करणे दॅट इज टू मच डिफिकल्ट ॲक्च्युली. आणि त्या सगळ्यांचा विश्वास म्हणजे फक्त पेशंटचाच नाही तर त्या डॉक्टर टीमचाही विश्वास असणं गरजेचं असतं. बरोबर. बाकी तर मला असं काही कोणी जाणवू दिलं नाही की तू हे चुकीचं करतोय वगैरे. तुम्ही भाग्यवान होतात की तुमच्या आजूबाजूला सगळी तुम्हाला सपोर्ट करणारी लोकं सपोर्टिव्ह आहे. होती. त्यातल्या Absolutely. त्यात फॅमिली आणि माझे वडील तर खूपच सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांना कधी काही सांगितलं की माझा असा प्लॅन आहे तर त्यांचं फक्त एकच असतं की ओके कसं करणार आहेस. मग त्यांना फक्त प्लॅन सांगायचा आणि ते जस्ट ओके गो फॉर इट. बरोबर. थँक्यू सो मच डॉक्टर सत्यजित, तुम्ही आज इथे आलात, तुमचा इतका इन्स्पायरिंग प्रवास आमच्याबरोबर शेअर केलात. अँड आय एम शुअर हा इंटरव्ह्यू जे यंग सगळी मुलं बघत असतील ते डेफिनेटली तुमच्याकडनं हा गुरुमंत्र आज त्यांना मिळालेला आहे. थँक्यू सो मच, तुमचा वेळ दिलात आणि आमच्याबरोबर तुमच्या लाईफ स्टोरी शेअर केल्यात. थँक्यू सो मच. थँक्यू.